कशा पद्धतीने ही सभा झालेली आहे, कारण विरोधकांची देखील घोषणाबाजी या ठिकाणी गेले 31 वर्ष झालं माननीय माधवराव माडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना अत्यंत चांगल्या पद्धतीने सभासदांना केंद्रबिंदू मानून काम करतोय। निव्वळ राजकारण करणं ही विरोधकांची कायमची भूमिका आहे, पण ज्यावेळी कारखाना प्रगती करत असताना कुठेतरी कारखान्याला साथ द्यावी, लोकांमध्ये समज गैरसमज पसरून देणं आणि विनाकारण कारखान्याची बदनामी करणं हे आता त्यांनी विसरून जावं। कारण गेल्या 5 निवडणुकांमध्ये कारखान्याने एखादी कारखाना माडिक साहेबांना दिलेला आहे। या कारखान्यामध्ये लोकशाही पद्धतीने कामकाज केलं जातं आणि कारखान्याची प्रगतीची वाटचाल ही त्या लोकांना बघवत नाही आहे, म्हणून या दृष्टिकोनातून त्यांचा या ठिकाणी विरोध आहे। आज आपण बघितलं की सातत्यानं 100% सभासदांचा कल हा मंजूर या बाजूनं आहे, सभासदांची साथ आहे। सभासदांची संख्या जर बघितली तर ते निश्चितपणे या कारखान्याच्या वतीनं आहे, हे मला या ठिकाणी आवर्जून आपल्याला सांगायचं आहे। आणि निश्चितपणे याच्या आधीही आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा सर्वसामान्य सभासद केंद्रबिंदू मानूनच कारखाना काम करत आलेला आहे आणि इथून पुढेही राहणार आहे। वारसा नोंदीच्या बाबतीमध्ये चुकीचा प्रकार केला जात असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे। तोंड बघून ही नावं सभासद म्हणून केली जातात असं आरोप। मला या ठिकाणी असं सांगायचं आहे, ज्यांच्या नेतृत्वाखाली जिवंत असणारे सभासद एका रात्रीत म्हणजे सभासदांची चेष्टा केली जाते ते रद्द केले गेले, त्यांनी मयत सभासदांची चिंता करू नका। कारखाना समर्थपणे या संदर्भात सभासदांना केंद्रबिंदू म्हणून काम करणार आहे। ज्यांच्या विचारानं हा कारखाना चाललेला आहे तो सभासद केंद्रबिंदू म्हणूनच काम केलं जाईल। आणि ज्यांनी जिवंत सभासद रद्द केले त्यांचे जे नेते असतील, ज्या कारखान्याचं कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हा सोडून इतर जिल्हेसुद्धा आहेत आणि तिथलेसुद्धा एका रात्री सभासद कमी केलेत, हे त्यांनी त्यांच्या नेत्यांना विचारावं। या बावड्यातले कारखान्यातले सभासदसुद्धा कुठल्या इतर कारखान्याच्या ठिकाणी आहेत, त्यांना त्यांनी तो जबाब विचारावा। तर खर्चाच्या बाबतीत देखील काही आरोप होत आहेत। खरं तर भरमसाठ कर्ज केलं अशा खर्च पद्धतीचं होतोय आणि कर्जाच्या खाईत कारखाना जातोय असं विरोधकांचं म्हणणं आहे। कुठलीही जर स्वभांडवल कारखाना सहकाराचा नियम आहे, स्वभांडवल उभं करून त्याच्यावरती कर्ज काढून हा कारखाना उभा करण्यासंदर्भामध्ये त्याच्यात नूतनीकरण करण्याची संधी होती। त्या निमित्तानेच आम्ही हा कारखान्याचं जे घेतलेलं आहे ते सभासदांच्या हितासाठी आणि सर्वसामान्य सभासदांना विचारूनच हे सगळे निर्णय घेतलेले आहेत। त्यामुळे व्यक्तिशः माडिक साहेब असतील किंवा आमचे संचालक असे नाही आहेत, याची जनरल बॉडीची मान्यता आहे। सगळ्या सभासदांना अहवाल पोचलेला आहे, नोटीस पोचलेली आहे, त्यांच्या मान्यतेनेच हे कारखान्याचं सगळे वाटचाल चाललेली आहे। तर मला असं वाटतं की व्यक्तिशः केंद्रबिंदू म्हणून न मानता इतर कारखान्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने हा कारखानासुद्धा काम करत आहे। राजर्षी शाहू छत्रपती परिवर्तन आघाडीच्या वतीनं या छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या सभेला आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे। कारखाना प्रशासनानं सभेच्या नोटीसमध्ये जी मुदत दिली होती त्या मुदतीत आम्ही सभासदांच्या हिताचे 15 प्रश्न कारखाना प्रशासनाला सादर केलेले आहेत आणि या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरं घ्यायसाठी आम्ही आज या सभेला इथं आलेलो आहे। या ठिकाणी पोलीस प्रशासनानं आमची गाडी स्पीकरची आत जाऊ दिलेली नाही। आपण सर्व पत्रकार बंधू गेली 10 वर्ष साक्षीला आहात, कुठल्याही प्रकारे विरोधी सभासदांना बोलू दिलं जात नाही, त्यांना माईक उपलब्ध करून दिला जात नाही आणि यांच्या दडपशाहीचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आता थांबलेलो आहोत। आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे, तुम्ही आत कारखाना प्रशासनावर चर्चा करा, आम्हाला बोलायला माईक उपलब्ध करून द्या। आमच्या सभासद हिताचे जे प्रश्न आहेत त्या सभासद हिताच्या प्रश्नांची ते उत्तरं देऊ देत, आमची काही हरकत असणार नाही। पण याने अशा पद्धतीने जर दडपशाही केली तर याच ठिकाणी आम्ही समांतर सभा घेऊन आम्ही सत्ताधाऱ्यांचा निषेध करणार आहे आणि निश्चितपणाने ही राजाराम कारखान्याच्या प्रशासनाची सत्ताधाऱ्यांची भूमिका ही निषेधार्ह आहे। सामान्य सभासदाला सभास्थळापर्यंत पोहोचू दिलं जात नाही, त्यांना बोलायची संधी दिली जात नाही आणि आपण सर्व गेले 10 वर्ष आपण सर्वजण हे बघताय, हाच दर गेले 10 वर्ष हा प्रकार होतोय राजारामच्या सभेला। राजारामची सभा म्हटलं की दडपशाही आली, झुंडशाही आली, अशा वारसा सभासद एक मिनिट भूषणदादा, फक्त काय झालंय, वारसा हक्कानं जे सभासद करायचा विषय आहे, गेली कारखाना स्थापन झाल्यापासून जे सभासद झाले होते, जे फाउंडर मेंबर होते, त्यांच्या दुर्दैवानं ज्यांचं निधन झालंय, त्यात अशा 3,500 ते 4,000 सभासदांच्या वारसांना, रितसर कायदेशीर वारसांना, सरळ वारसांना अजूनही सभासद करून घेतलं जात नाही। तोंड बघून माझ्या खिशातला आहे, माझ्या काकातला आहे, तर तेवढ्याच ते घेऊन केलं जातंय आणि यामध्ये कारण नसताना आमच्या आघाडीला बदनाम केलं जातंय। याचा जाब आम्ही यांना विचारणार आहोत
आमच्या आघाडी म्हणजे उठसूट यांनी बोंब मारतात की विरोधी आघाडीनं स्थगिती आणल्या म्हणून आम्ही वारसा हक्कानं सभासद करत नाही. पण आमचं त्यांना चॅलेंज आहे, आमचं त्यांना आव्हान आहे. आम्ही हे बऱ्याच वेळेला दिलेलं आहे की तुम्ही तो कुठला स्थगिती आदेश असेल, आमचा कुठला तक्रार आदेश असेल, तो या सभेपुढे तुम्ही दाखवा. आणि हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारखान्यावरचं जे कर्ज दिवसेंदिवस वाढायला लागले. आता जवळजवळ 350 कोटी रुपये शॉर्ट मार्जिन मध्ये हा कारखाना आहे. आणि आणि एवढ्या शॉर्ट मार्जिन मध्ये असताना पुन्हा आणि एवढं मोठं एक्सपान्शन आणि सहवीज निर्मितीचा प्रकल्प त्यांनी करायचा घाट घातलाय. ह्या मुळात कारखान्याचे विस्तारीकरण, सहवीज प्रकल्प या अशा कोणत्याही गोष्टी करायला आमचा विरोध कधीही नव्हता, कधीही नाही. परंतु कारखान्यावरचं आत्ताचं जे कर्ज आहे ते थोडंसं कमी येऊ दे आणि मग तुम्ही करा. तर एक नवीन प्रोजेक्ट घेतल्याशिवाय कारखान्याची प्रगती होत नाही, आम्ही मान्य करतोय. पण आता एवढं कर्ज असताना पुन्हा नवीन कर्ज काढून आणि हे प्रकल्प करायचं कारण काय? त्याचं कुठलंही समाधानकारक उत्तर ही देऊ शकलेलं नाही. आताच यांचं कर्ज जर बघितलं तर वर्षाला साधारण 35 ते 40 कोटी रुपये व्याजापोटी फक्त यांना भरावे लागणार आहेत. ते हे कशातनं जनरेट करणार आहेत, ते कसं उत्पन्न हे मिळवणार आहेत, हे आजही ते सांगू शकलेले नाहीत. दरवर्षी FRP एवढं उत्पन्न हे काढू शकत नाहीत. तर हे आमचे मूळ बेसिक प्रश्न आहेत, कारखाना हिताचे. आमचे ह्यात कोण वैयक्तिक स्वार्थासाठी कोण आलेलं नाही आहे. सभासदांच्या हिताचे प्रश्न घेऊन आम्ही आलो.